मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आता आपल्या सोबत आहेत. अविनाशजी, भाजपचे आमदार अतुल भातखळकर त्यांनी एक पत्र लिहिलंय देवेंद्र फडणवीस यांना की धार्मिक गोष्टींना जे प्रमोशन करतात आणि त्या अनुषंगाने गृहनिर्माणाचं खरं तर वाटप केलं जातं किंवा त्या अनुषंगाने गृहनिर्माण बनवले जातात, गृहप्रकल्प बनवले जातात, तर मग अशा लोकांवर कारवाई होणं अपेक्षित आहे. कारण मीरा रोडमध्ये त्या संदर्भातली एक जाहिरात आलेली बघायला मिळाली की इथे मुस्लिम समुदायासाठीच घरं बांधली जाणार आणि मस्जिदही आहे. तर या गोष्टीवरून भातखळकरांनी हे पत्र लिहिलंय. तुम्हाला काय वाटतं? मला स्वतःला असं वाटतं की कुठल्या एका समुदायाबद्दल सांगण्यापेक्षा आज मुंबईत सुद्धा मला वाटतं अनेक ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत की जिथे मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत अनेक समुदायांकडून. त्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लगेच त्वरित तातडीची आणि कठोर कारवाई केली पाहिजे की हा महाराष्ट्र आहे, इथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत, एक कायदा आहे, एक सुव्यवस्था आहे, त्यामुळे घर कोणी घ्यावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे प्रत्येक जण ठरवेल, कुठल्या समाजाने ठरवू नये की हे घर कोणाकरता आहे, एवढंच मी सांगेन. पण जसं मीरा रोडमध्ये झालं तसं तर अनेक ठिकाणी खरं तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात अशा संदर्भातल्या तक्रारी येताना बघायला मिळतात. मराठीचा मुद्दा जो आहे तो वारंवार मनसेनं देखील हाताळलेला बघायला मिळतोय की मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत का, तर व्हेज नॉनव्हेज हा वाद बघायला मिळतो किंवा अनेक जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या धर्मांसंदर्भातला खरं तर विशेष उल्लेख केला जातो आणि मगच घरं दिली जातात. मग अशा संदर्भात कारवाई देखील होणं अपेक्षित आहे. 100% कारवाई व्हायलाच पाहिजे. मला वाटतं भातखळकरांनी पुन्हा पुढची 2-3 पत्र पाठवावीत. ते ज्या विभागातनं आमदार आहेत त्याच्या आजूबाजूला हेच प्रकार चालू आहेत, मग त्यांना मीरा रोडचाच का दिसला? हे कुठेही होता कामा नये. हा विषय मुंबईपुरता नाही, हे महाराष्ट्रात कुठेही होता कामा नये. आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे, पहिला हक्क मराठी माणसाचा आहे. आणि मला कळत नाही की हे कारण नसताना मूळ विषयातनं मला कधी कधी याच्यात वेगळं राजकारण दिसतं की महाराष्ट्राचे जे मूळ विषय आहेत ते भरकवण्याकरता हे मुद्दाम असे वेगवेगळे विषय आणत असतात का? की बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, आज विद्यार्थ्यांचे विषय आहेत, कामगारांचे विषय आहेत, हे मोठे मोठे विषय आहेत. शिक्षकांचे पगार होत नाही आहेत, त्याच्यावर कोणीच बोलत नाही आहे. भलताच कुठला तरी विषय निघतो इम्पॉर्टन्स, त्याचं काहीतरी पुढे तापवलं जातं आणि ते कुठल्या तरी टोकाला नेलं जातं. आणि माझं तर मुद्दाम सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे की भातखळकरांच्या पत्राची फक्त एका गोष्टीकरता दखल घेऊ नका, ही कुलाब्यापासून टोकापर्यंत घ्या की कोण नक्की कोणाकरता घरं नाकारतंय, त्यांच्यावर सुद्धा पहिली कठोर कारवाई करा. आलं का लक्षात? त्या पत्राची दखल ही सर्वांगीण करा, सर्वांवर कारवाई करा. खरं तर कोणालाही कुठेही राहायचा अधिकार आहे किंवा प्रत्येक कायदा जो आहे तो सगळ्यांसाठी समान आहे असं म्हटलं जातं. पण तुम्हाला वाटतं एकूणच या सगळ्या कृतींमुळे कायदा सगळ्यांना समान वापरला जातो? नाही जात. नाकारायची हिंमत होती कसे मुंबईमध्ये? ह्याचा अर्थ कायदा वाकवला जातो, त्रुटींचा फायदा घेतला जातो. आणि तोच मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये त्वरित इंटरव्ह्यू करून ह्या पत्राची तातडीने दखल घ्या. आणि ती फक्त मीरा रोड पुरती नाही, तर ती कुलाब्यापासून पुढे पार मुलुंडपर्यंत आणि कुलाब्यापासून दहिसरपर्यंत, अगदी मुंबई सिटी लिमिट म्हटलं तरी तिथपर्यंत त्वरित घ्या आणि तातडीने कारवाई करा की सगळेजण ज्याला पाहिजे, जो हवं तिथे घर घेऊ शकतो. हा कायदा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी करावा किंवा त्याच्यावर काहीतरी त्यांनी भाष्य करायला पाहिजे. मनसे या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे का? किती वेळा करायची हो? मुंबईतून आपण का रडायचं की मराठी माणसाला घर द्या म्हणून? मुख्यमंत्री मराठीच आहेत. त्यामुळे आम्ही सांगायची किंवा भातखळकरांनी सांगावं मुख्यमंत्र्यांना, हे दुर्दैव आहे. विषय कुठल्या एका समाजाचा नाही आहे, विषय सर्व समाजांचा, हे लक्षात घ्या. कळलं का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः मराठी आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्ती कायदा कळतो. त्यांनी त्वरित कठोर कायदा आणून मुंबईत कुठलाही माणूस कुठेही घर घेऊन लिगली राहू शकतो असा कायदा पारित करावा आणि त्याला घर नाकारल्यास अत्यंत कठोरातली कठोर कारवाई करावी. या संदर्भात एकूण ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये राजकारणाला कुठेतरी धार्मिक जोड मिळते किंवा जोड लावण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील दिसून येतं. यात नाही असंच दिसतंय ना. मला वाटतं तुमच्या प्रश्नात तुमचं उत्तर आहे. आणि जर तसं नसेल तर भातखळकरांनी एक्सप्लेन करावं किंवा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कायदा आहे तो सर्वांना समान पाहिजे, सर्व जाती धर्मांना समान पाहिजे. आणि सोपी गोष्ट आहे, मुंबईमध्ये महाराष्ट्रात कायद्याने ज्याला जिथे राहायचंय, ज्याला जिथे घर लिगली विकत घ्यायचंय त्याला ते घेण्याचा अधिकार असला पाहिजे. कोणी जर घर नाकारलं तर त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे.
सर दुसरा असा प्रश्न आहे की सध्या मुंबईमध्ये एकीकडे सण उत्सवाचं वातावरण बघायला मिळतं आहे, दुसरीकडे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय आणि त्या ठिकाणी असंही म्हटलं गेलेलं आहे की तो लालबागचं दर्शन करून घरी जात असताना खड्ड्यात बॅलन्स केला रस्त्यावरच्या आणि बस खाली आला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते. सर कसं बघताय कोणाच? काय नाही, अधिकाऱ्यांना फोडून काढला पाहिजे. कसं आहे, तुमच्या किंवा माझ्या घरातलं कोणी जेव्हा जाईल ना किंवा ह्यांच्या जेव्हा कोणाच्या तरी घरातलं जाईल ना तेव्हा यांचे डोळे उघडतील. अहो, खड्ड्याने एखाद्या तरुण मुलाचा, वृद्धाचा, एखाद्या दाम्पत्याचा जीव जातो. आम्ही बातमी वाचतो, शासन त्यांना काहीतरी अनुदान देतं, खड्डे बुजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट निघतं. म्हणजे शासन झोपलंय, डोळे बंद केलेत. कारण का? माणसाची किंमत कमी झाली आहे. लोक बोलत नाही आहेत, लोक सहनशील आहेत महाराष्ट्रातली, मुंबईतली. आणि काय झालंय की ठीक आहे, कोणी काही बोलत नाही आहे, खड्ड्यातनं तो गेला ना, माझा कोणी नाही गेला, माझं नुकसान नाही झालं. जेव्हा ह्यांच्यावर बितेल ना तेव्हा यांना कळलं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगतो, मनसेच्या माध्यमातून हे आता अति व्हायला लागलंय. आणि जेव्हा सरकार किंवा एखादं शासन अति करतं ना तेव्हा जनक्षोभ जेव्हा उफाळेल तेव्हा यांना जड जाईल, लक्षात ठेवा. आणि मग म्हणू नका की मनसे त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना उभी करते आणि शिक्षा करते म्हणून. त्यात एखादा जीव जातो ना तेव्हा अख्खं कुटुंब हे बेचिराग होतं, लक्षात ठेवा. आपल्याला बोलणं सोपं असतं की मनसे कायदा हातात घेते. तो मुलगा आज गेला ना सकाळी, बिचारा लालबाग राजाचं दर्शन घेऊन आला होता, घरी फोन केले असतील आईवडिलांना आणि काय पुढे वाढून ठेवलं. एका ह्यांच्या नालायकपणामुळे तो तरुण मुलगा गेला, काहीच नाही. आता काहीतरी त्याला देतील काय कुठला, आणि तो चेकचा फोटो हा घेताना म्हणून. एवढी लाज नाही आहे ना. हे कसल्या गोष्टी चालल्यात मुंबईमध्ये? अशी मुंबई होती का हो? कुठे नेऊन ठेवली आपण मुंबई, महाराष्ट्र? त्यामुळे माझं खास करून या शासनाला माझी विनंती आहे की निदान थोडी लाज असेल ना, थोडी लाज, तर निदान खड्ड्यात तरी माणसं पाडून खून करू नका. हे खून आहेत एक प्रकारचे, लक्षात ठेवा. आणि त्याला जबाबदार तुम्ही आहात, कारण तुम्ही शासन करते आहात. चुकलात तर शासन करताना, मग आता तुम्ही चुकलाय, मग त्या मुलाच्या कुटुंबाने तुम्हाला कुठलं शासन करायचं? का पैशाने मुलगा भरून निघणार आहे तो? का एवढी अक्कल नाही आहे सरकारला? का सगळं स्वस्त झालंय माणसांपासून सगळ्यांचे जीव? एक वेगळा सवाल असाही आहे की सध्या जसं आपण बोलतोय की खड्डा किंवा इतर मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होताना बघायला मिळत आहेत. आणि आता मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आली आहे, त्या अनुषंगानं भाजपने आता बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे. ग्राउंड लेवलच्या बैठका आणि सगळी माहिती सध्या त्यांनी मागवली असल्याचं बघायला मिळत आहे. मनसेची या संदर्भात काय तयारी सुरू आहे? बैठका सुरू आहेत का? काही युती संदर्भात किंवा अन्य राजकीय पक्षांसोबत काही हस्तक्षेप सुरू आहे का? नाही, इतर जो कुठला निर्णय घ्यायचा असेल तर तो आमच्याकडे फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. परंतु मनसे म्हणून म्हणाल, आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून म्हणाल, तर आधीच राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे. आमच्या फेब्रुवारी 2025 पासून अगदी गटाध्यक्षांपासून ते नेत्यांपर्यंतच्या बैठका अतिशय जोरात चालू आहेत. प्रत्येक वॉर्डामध्ये, मुंबईतील, पुण्यातील, ठाण्यातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येकाला जबाबदाऱ्या साहेबांनी दिलेल्या आहेत. प्रत्येकजण आम्ही साहेबांना रिपोर्टिंग करतोय, ज्या ज्या जबाबदाऱ्या त्याचं आम्ही रिपोर्टिंग करतोय सगळेजण. आणि मुंबई महानगरपालिका नुसती नाही, परंतु महाराष्ट्रातील सर्व ज्या निवडणुका आहेत त्या मनसे ही पूर्ण ताकदीने लढेल, 100%. आणि ह्याच्यावरती स्वतः जातीने, स्वतः राजसाहेब ठाकरे असतील त्यांचं लक्ष आहे, पक्षातील नेत्यांचं लक्ष आहे. आणि सर्वजण हे महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत आहेत. कुठल्याही परिस्थितीत नवनिर्माणाची मुंबई म्हणजे काय हे आपल्याला मुंबईतील लोकांना दाखवायचं आहे की नवनिर्माण म्हणजे काय असतं. नवनिर्माण म्हणजे खड्डे नाहीत, नवनिर्माण म्हणजे भ्रष्टाचार नाही, नवनिर्माण म्हणजे तुमच्या सुखसोयी, तुम्हाला मिळणारे ज्या काही गोष्टी नागरिक शास्त्रात सांगितलेल्या आहेत, ज्या एखाद्या महानगरपालिकेने द्यायला लागतात, त्या 100% मनसे या माध्यमातून नक्की देईल. अतिशय खालच्या स्तरापर्यंत, बूथ लेवलपर्यंत जाऊन आमचं काम चालू आहे. कुठले विषय हातात घ्यायचे आहेत, कशा बाबतीत बोलायचं आहे, कशा प्रकारे पुढे जायचं आहे, ह्याचं उत्तम असं नियोजन आत्ता पक्षात चालू आहे. मग त्या संदर्भात काही सर्वे वगैरे सध्या सुरू आहे का? कारण बैठका झाल्या, याच्या आधी वॉर्ड वाईज देखील बैठका झाल्या होत्या, तर काही सर्वे चालू आहे का? कारण इतर राजकीय पक्षांनी आपले सर्वे सध्या सुरू केलेले देखील बघायला मिळतात. कसं असतं ते सर्वे बिर्वेचं मला माहिती नाही, जर असेल तर ते मला तरी वैयक्तिक माहिती होतं. आमच्याकडे आम्ही इंडिव्हिज्युअल कार्यकर्त्यांनाच भेटत असल्यामुळे आमच्या पक्षाकडनं जे आमच्या माध्यमातून किंवा विभागाध्यक्ष असतील ते एक पदाधिकाऱ्यांची एक रचना असते, त्या माध्यमातून जे सर्वे येत आहेत ना ते साहेबांकरता सर्व आहेत. बरोबर आहे की ते जे सर्वे येतील त्या सर्वेतनंच कळेल की कुठे आपली ताकद आहे, कुठे आपली ताकद कमी आहे, कुठे काय करायला पाहिजे. बाकी सर्वे करायचे का नाही करायचे तो निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील. आमच्याकरता त्या गटाध्यक्षांपर्यंत जाऊन त्याच्यापर्यंत तो जे सांगेल
तिकडे जी माहिती तळागाळातनं मिळेल, तिकडचे जे विषय असतील ते विषय टोकाला नेऊन ते पूर्ण करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रात सगळीकडे नगरसेवक जिंकून आणणे. दुसरीकडे संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे बंधू ठरवतील तेच सरकार येणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि ठाकरे भाऊ एकत्र येऊन हा खरं तर या संदर्भातला निर्णय घेणार असा देखील विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी आदर नक्कीच करतो, कारण ज्येष्ठ नेते आहेत, ते अभ्यासू आहेत. परंतु आमच्याकरता आम्ही एक महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही सामान्य महाराष्ट्र सैनिक आहोत. आमच्याकरता राजसाहेबांचा जो राज आदेश असतो, आजपर्यंत आम्ही एकला चालवण्याच्या भूमिकेत आहोत. आमच्याकरता तळागाळात जाऊन काम करणं, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून उत्तमरित्या परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करणं हेच असतं. आम्हाला जे राजसाहेब ठाकरे सांगतील त्याच्यावर आम्ही 100% अंमलबजावणी करतो. मग ते एकला चालोरे असेल किंवा इतर कुठलेही निर्णय असतील, आम्ही त्याचा विचारही करत नाही. विचार मांडतो, परंतु निर्णय आणि आदेश हा राजसाहेब ठाकरेच फक्त आमच्याकडे देतात. पण मग त्यांनी जी भविष्यवाणी केलेली आहे की 2 ठाकरे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेचा महापौर बसवतील, खरं तर असं शक्य आहे? कारण 2 ठाकरे एकत्र येऊन अशा पद्धतीनं महापौर ठरवू शकतील? हे बघा, शेवटी एक लक्षात ठेवा, महापौर येणं न येणं हा एक नंतरचा विषय आहे. परंतु ठाकरे हा फक्त ब्रँड नाहीये, तर ठाकरे हा काही पिढ्या चालत आलेला विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं भविष्यात काय होईल ह्याचा निर्णय आमच्या पक्षाकडनं राजसाहेब ठाकरेच घेतील. बाकी इतर गोष्टी मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मी एक महाराष्ट्र सैनिक आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.